पृथ्वीराज चव्हाण आता काय म्हणाले त्याच्याकडे मला काय बोलायचं नाही आहे. कारण कसं आहे की पृथ्वीराज बाबांना पण आता निवडणूक हरल्यापासून काही काही स्वप्न पडायला लागली. त्यामुळे त्यांचं स्वप्न त्यांना मुबारक आहे. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वास्थ्य से मजबूत है आणि अतिशय चांगले निर्णय राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेत आहेत. त्यामुळे 2029 पर्यंत माननीय मोदीजींच्याच नेतृत्वात हे सरकार चालेल आणि 29च्या पुढे देखील मोदीजींच्या नेतृत्वात हे सरकार चालेल. कसं म्हणतात एकनाथ शिंदे येत्या 2 महिन्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना खिशात घातलेलं आहे. अहो तुम्ही कोणाबद्दल बोलता हो? ज्याच्याकडे साधे नगरसेवक नाहीत, ज्याच्याकडे आमदार नाहीत, स्वतः निवडून येत नाहीत, त्यांनी मुख्यमंत्री कोण व्हावं याच्यावरती चर्चा करावी हास्यास्पद आहे. आणि तुम्ही देखील असे प्रश्न आम्हाला विचारतायत, त्यामुळे आम्हाला देखील आता हसावंसं वाटतंय. देवाभाऊचं सरकार मजबूत आहे. देवाभाऊ एकनाथ शिंदेंचं सरकार मजबूत आहे. एकनाथ शिंदे देवाभाऊंचं मनोमिलन चांगलं आहे. महायुती चांगली आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही महायुतीत लढणार आहोत आणि संपूर्ण राज्यामध्ये, मुंबईच नाही संपूर्ण राज्यामध्ये भगवा धारी हा महापौर नगराध्यक्ष बसलेले आहेत. फडणवीस सरांसारखे आमदार कैलास पाटील यांनी गंभीर हा? आरोप केले. राज्य सरकारच्या योजना जोपर्यंत पोहोचत नाही त्याचं आता ऑडिट होणार आहे. सरकारकडनं 95 कोटी रुपयांचा खर्च करून एका त्रयस्थ संस्थेने हे काम केलं. नाही, याचं कारण असं आहे की हे आपण देखील जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आम्ही योजना ज्या वेळेला जाहीर करतो त्या योजना काही लोकप्रतिनिधी खाली घेऊन जात नसतात. लोकप्रतिनिधी लोकांपर्यंत जाऊन सांगण्याचं काम करत असतो. प्रशासनाचे अधिकारी या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी प्रयत्न असतो. आपण डीबीटीच्या माध्यमातून बघितलं असेल तर आज राज्यातला देशातला शेतकरी, महिला, बेरोजगार, विधवा स्त्रिया असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांना डीबीटीमुळे डायरेक्ट फायदा झाला. अशा प्रकारच्या योजना या खालपर्यंत पोहोचतात की नाही पोहोचतात याचं ऑडिट झाल्यानंतर सत्य परिस्थिती कुठलं डिपार्टमेंट काम करतं नाही करतं याची शहानिशा केली जाईल आणि त्या शहानिशाच्या माध्यमातून आपल्याला खरा न्याय मिळेल आणि ह्या न्यायातून पुन्हा जनतेची सेवा करायला आम्हाला संधी मिळेल असं मला वाटतं. सर, मुंबईमधला एक आरोप केलेला आहे. ते असं म्हणतात की 1800 कोटी रुपयांचा घोटाळा शालेय शिक्षण आहारामध्ये झालेला कोणी आहे. केला आरोप? कैलास पाटील विधानसभेचे आमदार. ते म्हणतात की हे पैसे सगळे जे घोटाळ्याचे आहेत किंवा घोटाळा करून ते निवडणुकीत हे वापर. बघा, विधान भवनात येऊन विरोधकांच्या जागेवर बसून आरोप करणं फार सोपं असतं. कैलास पाटलांना मी विनंती करतो की अशा प्रकारचे आरोप जे त्यांनी केले त्याची कागदपत्रं असतील तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे द्यावे. मुख्यमंत्री त्याच्यावर 100% कारवाई करतील याची मला खात्री आहे आणि त्यांना न्याय देखील दिला जाईल याची मला खात्री आहे. सर, मुंबईमध्ये डान्स बारचा एक सगळ्यात मोठा विषय आहे. फडणवीसांसारखे सक्षम मंत्री असताना सुद्धा डान्स बार सुरू आहेत आणि भास्कर जाधव असं म्हणतात की फडणवीसांमध्ये नैतिकता उरलेली नाही. नाही, डान्स बार हा आम्ही कदापि खपवून घेतला जाणार नाही. सन्माननीय कैलासवासी आर पाटलांच्या काळात झालेला निर्णय आजही चालू आहे. अशा प्रकारची कारवाई, अशा प्रकारचे जर डान्स बार कोण करत असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आहे, पोलीस आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत. त्या तिकडच्या सिनियर इन्स्पेक्टरवर तात्काळ कारवाई केली जाईल. तिकडच्या अधिकाऱ्यांवर, नाईट राऊंडच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल आणि हे खपवून घेतलं जाणार नाही हे मी आपल्याला सांगतो. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की देवाभाऊच्या राज्यामध्ये हे कदापि शक्य होणार नाही. इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. इम्तियाज जलील यांनी म्हटलंय की हे जे सरकार आहे ते इनामिना टीका आहे आणि मुस्लिम मतांसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना एकत्र घेतलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.